सो हॅलो ऑल द स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाटेक अकॅडमी आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण तुमचा रिमेनिंग सिलेबस बघणार आहोत युनिट 2 मधला. ओके, युनिट 1चे ऑलरेडी खूप सारे युनिट 1 आपण ऑलरेडी ऑलमोस्ट कव्हर केलेला आहे, एक पॉईंट सोडला तर. युनिट 2चे सुद्धा काही लेक्चर्स आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ओके, आणि आज आपण बघणार आहोत तुमच्या सिलेबसचा जो पॉईंट असणार आहे 2.4. ओके, सो 2.4 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. सो 2.4चा सिलेबस असणार आहे प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन ऑफ ॲटमेगा 8. ओके, ॲटमेगा 8 जो आपला मायक्रो कंट्रोलर आहे AVR सिरीजचा. सो त्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन काय असतं हे बघायचं आहे. त्यामध्ये आयओ पोर्ट्स आणि पेरिफेरल काउंटर आणि टायमर. ओके, हे 3 पॉईंट्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. ओके, फर्स्ट आयओ पोर्ट्स. तुम्हाला माहिती आहे की ॲटमेगा 8 मध्ये आपल्याकडे 3 पोर्ट्स आहेत. ओके, सो हे 3 पोर्टचं कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर पेरिफेरल्समध्ये काउंटर, टायमर किंवा EDC. ओके, हे तुम्हाला डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्यानंतर 2.5 मध्ये आहे कंपॅरिझन ऑफ ॲटमेगा 8 अँड ॲटमेगा 328. ओके, सो हे पण आपण क्विकली बघणार आहोत. जास्त काही डीपमध्ये जास्त काही नाही आहे याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं. ऑलरेडी तुम्ही जर पहिले लेक्चर बघितले युनिट 2चे, तर त्यामध्ये आपण खूप वेळा ॲटमेगा 8, ॲटमेगा 328 याचे फीचर्स बघितलेले आहेत. ओके, आणि तेच फीचर्स तुम्हाला इकडे कंपेअर करायचे आहेत. ओके, त्यानंतर 2.6 मध्ये आहे फीचर्स ऑफ ऑर्डिनो स्पेसिफिक AVR मायक्रो कंट्रोलर ॲटमेगा 168 आणि 328. ओके, सो बघा तुम्ही जर ऑर्डिनो युनो बघितला असेल किंवा कोणताही ऑर्डिनो बोर्ड बघा थोडासा जुना. ओके, सो काही नवीन ऑर्डिनोमध्ये आता मायक्रो कंट्रोलर चेंज झाले आहेत. इन्स्टेड ऑफ AVR रेनेससचे काही मायक्रो कंट्रोलर आता नवीन ऑर्डिनोमध्ये यूज होत आहे. ओके, बट जर तुम्ही ऑर्डिनो युनो किंवा थोडेसे ओल्डर व्हर्जनचे ऑर्डिनो बघितले, तर त्यामध्ये जो मायक्रो कंट्रोलर यूज होतो, तो असतो तुमच्या AVR सीरीजमधला 168 और 328. ओके, सो हे मायक्रो कंट्रोलरचे फीचर्स आपल्याला बघायचे आहेत. म्हणजेच आपण इनडायरेक्टली काय बघणार आहोत, की तुमच्या ऑर्डिनो बोर्डचे फीचर्स काय आहेत. ओके, सो हे मायक्रो कंट्रोलर जे आहेत ॲटमेगा 168 आणि 328 हे ॲक्च्युअली ऑर्डिनोमध्ये यूज केलेले आहेत. ओके, आणि त्याचे फक्त आपल्याला फीचर्स बघायचे आहेत. ओके, सो 2.5 आणि 2.6 यामध्ये खूप जास्त काही सिलेबस नाही आहे. एकदम सिंपल पॉइंट्स आहेत. ओके, इझिली आपण 5-5 मिनिटात कव्हर करणार आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये तुमचे हे तिन्ही पॉइंट कव्हर करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. 2.4, 2.5 आणि 2.6. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन ऑफ ॲटमेगा 8. ओके, ओके, सो फर्स्ट तुम्हाला काय बघायचं आहे बघा, की एक्झॅक्टली प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन असतं काय. ओके, सो बघा जसं की तुम्ही जनरली जर तुम्ही Cचे प्रोग्रामिंग केले. ओके, कंपायलरमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट एक इंटिजर घेता. A=8 असेल किंवा B=4 असेल. त्यानंतर डायरेक्टली सम A प्लस बी. ओके, सिंपल तुमचा प्रोग्राम तुम्ही रन करता किंवा कोणतेही प्रोग्राम ज्यावेळेस आपण एखाद्या डेस्कटॉप ॲप्लिकेशनसाठी किंवा तुमचे वेब प्रोग्राम असतील. ओके, त्यामध्ये फक्त प्रोग्रामिंग लॉजिक नावाचा कन्सेप्ट असतो. ओके, बट जेव्हा तुम्ही एम्बेडेड प्रोग्रामिंग करता त्यावेळेस तुम्हाला तुमचा प्रोग्राम हा एखाद्या फिजिकल डिव्हाइससोबत कनेक्ट करायचा असतो किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक कंपोनंटसोबत इंटरफेस करायचा असतो. ओके, सो त्यावेळेस काय करावं लागतं तुम्हाला, की फर्स्ट स्टेप तुमची असते, की तुम्हाला मायक्रो कंट्रोलरमध्ये काही कॉन्फिगरेशन सेटिंग करावे लागतात. राइट? कॉन्फिगरेशन सेटिंग करावे लागतात. ओके, मग ते कॉन्फिगरेशन कोणते असतील? मे बी तुम्हाला काही पोर्ट्स पिन ज्या आहेत. ओके, त्या डिफाईन कराव्या लागतील. तुम्हाला इनपुट घ्यायचं आहे की आउटपुट घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर सेकंड असेल तुमच्याकडे काही रजिस्टर असतात. जसं आपण बघितलं की आपल्याकडे फ्लॅग रजिस्टर आपण बघितलेला आहे लास्ट सेमला. ओके, किंवा मग काही टायमर, काउंटर रिलेटेड रजिस्टर असतील. त्याचे तुम्हाला काय करावं लागतं, सेटिंग्स डिफाईन करावं लागतात. सपोज तुम्हाला जर 8 बिट टायमर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी रजिस्टरच्या बिट सेट करावं लागतील. राइट? किंवा तुम्हाला 16 बिट टायमर यूज करायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, टायमर रजिस्टरमध्ये जाऊन पर्टिक्युलर बीट तुम्हाला 1010 या फॉर्ममध्ये सेट करावं लागेल. ओके, सो ॲक्चुअल प्रोग्राम स्टार्ट होण्याच्या आधी तुम्हाला मायक्रो कंट्रोलरच्या काही पिन कॉन्फिगर करावं लागतात किंवा काही रजिस्टर सेट करावं लागतात. यालाच आपण काय म्हणतो, प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन्स. ओके, बघा आपण एक इकडे एक्झाम्पल बघूया. ओके, बघा आपल्याकडे इकडे हा तुमचा ॲटमेगा 8 ची एक आयसी आहे. राइट? ॲटमेगा 8 ची आपली ही आयसी आहे आणि सपोज कन्सिडर करा, की तुम्हाला काय करायचं आहे, की एक स्विच या आयसीला इंटरफेस करायचा आहे
आणि त्यानंतर तो स्विच प्रेस केल्यानंतर तुमचा कुठेतरी एक एल-ई-डी ब्लिंक झाला पाहिजे किंवा एल-ई-डी ऑन झाला पाहिजे. ओके. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक स्विच घ्यावा लागेल. सपोज हा माझा इकडे एक स्विच आहे. ओके. हा स्विच मी इकडे 5 व्होल्टला कनेक्ट केला आणि ज्यावेळेस तुम्ही याला प्रेस करणार, ओके, त्यावेळेस काय होणार, इकडे कनेक्शन येणार आणि मायक्रो कंट्रोलरला तुमच्या हाय व्हॅल्यू जाणार. ओके. सो त्यानंतर तुम्ही असा प्रोग्राम डिफाईन करणार, की ज्यावेळेस माझ्या PC5 या पिनवरती ज्यावेळेस हाय येईल, त्यावेळेस मला काय करायचंय, तुमच्या एल-ई-डी ऑन झाला पाहिजे. म्हणजे अगेन तुम्हाला काय करावं लागेल, ज्यावेळेस PC5चं स्टेटस हाय असेल, त्यावेळेस तुम्हाला PC0 सुद्धा हाय करायचा आहे. ओके. बट यामध्ये कॉन्फिगरेशन काय आहे, तर बघा स्विच काय करतो, स्विच ॲज अ इनपुट ॲक्ट करतो इकडे. ओके. म्हणून तुम्हाला कॉन्फिगरेशनमध्ये काय करावं लागेल, की जी PC5 आहे, ओके, तुमची PC5 पिन ही इनपुट म्हणून कॉन्फिगर करावं लागेल, राइट? हिला तुम्हाला ॲज अ इनपुट म्हणून कॉन्फिगर करावं लागेल आणि जी PC0 आहे, जिथे आपण एल-ई-डी कनेक्ट केलाय, म्हणजेच काय होणार, की या PC0 वरून सिग्नल जाणार तो एल-ई-डीला, ओके, आणि त्यानंतर तुमचा एल-ई-डी ऑन होईल. त्यामुळं PC0 काय झाला तुमचा आउटपुट. ओके. सो बाय डिफॉल्ट कुठलंही लॉजिक सेट केलेलं नसतं किंवा रिसेट झाल्यानंतर एक पिन आयदर इनपुट होत असेल किंवा आउटपुट होत असेल. ओके. बट तुम्हाला जर त्याचं स्टेटस चेंज करायचं असेल मॅन्युअली, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, त्या पिनला कॉन्फिगर करावं लागतं. म्हणजेच काय असणार, की पीसी हा जो तुमचा पोर्ट आहे, ओके, या पोर्टसाठी तुमच्याकडे एक रजिस्टर असणार. ओके. सपोज माझ्याकडे हा 8 बिटचा रजिस्टर आहे आणि या 8 बिटचा रजिस्टर यूज करून तुम्ही PC0, PC1 असे बीट इंडिव्हिज्युअली कॉन्फिगर करू शकता. आयदर इनपुट ऑर आउटपुट. ओके. सो धिस इज द सिंपल कन्सेप्ट, की प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन आहे काय? ओके. सो यानंतर आपण डिटेल बघणार आहोत, की आपल्याकडे कोणते रजिस्टर आहेत, मग ते त्यामध्ये 0 सेट केलं तर काय होईल, 1 केलं तर काय होईल, राइट? इनपुट म्हणून कधी ॲक्ट करेल, आउटपुट म्हणून कधी ॲक्ट करेल. तर हे सर्व तुम्हाला या प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशनमध्ये शिकायचे आहे. ओके. सो बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. कॉन्फिगरेशन म्हणजे एखाद्या पिनला डिफाईन करणं किंवा त्यातले जे इंटर्नल रजिस्टर्स आहेत 8 बिटचे, ओके, त्यांना सेट करणं, त्याचे सेटिंग्ज लोड करणं, राइट? जसं की आपण प्रोग्रामिंग ज्यावेळेस आपण स्क्वेअर वेव्हची प्रोग्रामिंग केली किंवा ट्रायंग्युलर वेव्हची, राइट? त्यावेळेस पण आपण काय करायचो, आधी आपला टी-मॉड रजिस्टर असायचा, त्यानंतर टी-कॉन असायचा. पण त्यामध्ये काहीतरी कॉन्फिगरेशनची व्हॅल्यू यायची आणि ती व्हॅल्यू मग आपण त्याला लोड करायचो. ओके. सो सेम कन्सेप्ट इकडे पण आहे आणि तेच तुम्हाला या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. ओके. सो ज्यावेळेस पण तुम्हाला प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन एक्सप्लेन करायला विचारतील किंवा डिटेल्समध्ये तुम्हाला त्याचं काहीतरी स्पेसिफिकली विचारतील, की एक्सप्लेन द प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन ऑफ एटमेगा 8. ओके. सो सर्वात फर्स्ट तुम्हाला जे राईट करायचं आहे, ते तुम्हाला राईट करायचं आहे आय-ओ पोर्ट विषयी, राईट? सो आय-ओ पोर्ट हा खूप इम्पोर्टंट आहे तुमच्या प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशनमध्ये. का? कारण जेव्हा तुम्ही कंट्रोलर यूज करणार, तुम्हाला काहीही एक्सटर्नल डिव्हाइस, इनपुट, आउटपुट, तुमचे सेन्सर असतील, स्विच, हे जेव्हा तुम्हाला कनेक्ट करायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणती पिन लागणार आहे? तुमची पोर्ट पिन. ओके. सो प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशनचा जो फर्स्ट टॉपिक असणार आहे, तो असणार आहे तुमचा आय-ओ पोर्ट. ओके. सो बघा, आता आपण बोलतोय इकडे ATmega 8 विषयी. ओके. सो फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की इन ATmega 8 वी हॅव 3 पोर्ट्स, राइट? ते कोणते पोर्ट्स आहेत? पोर्ट बी, पोर्ट सी आणि पोर्ट डी. ओके. सो यामध्ये पोर्ट ए नाहीये. कोणते पोर्ट्स लक्षात ठेवायचे? पोर्ट बी, सी आणि डी. ओके. सो यामध्ये सुद्धा बघा, पोर्ट बी हा तुमचा 8 बिटचा आहे. पोर्ट सी 7 बिटचा आणि अगेन पोर्ट डी 8 बिटचा. ओके. सो काही कंट्रोलरमध्ये पोर्ट सी हा 8 बिटचा सुद्धा यूज केलेला आहे. डिपेंड्स ऑन द पिन कॉन्फिगरेशन. ओके. थोडंफार चेंज होत राहतं. असं फिक्स नाही म्हणू शकत तुम्ही, की हा पोर्ट 7च कसं काय किंवा 4 कसं काय. ओके. सो जसं ॲप्लिकेशन असेल किंवा जे पॅकेज असेल मायक्रो कंट्रोलरचं, त्यानुसार पोर्टचे जे नंबर ऑफ पिन्स आहेत एका पोर्टमध्ये, ते कमी जास्त होऊ शकतात. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपण ज्यावेळेस एखादा कंट्रोलर बघतो, ओके. सो हा फिक्स नाहीये, ओके. हा असा नाहीये, की हा फिक्स असणार, याच्यामध्ये 2च पॉवर सप्लायचे पिन असणार, एक ग्राउंड असणार, एक सप्लाय, ओके. डिपेंड्स ऑन ॲप्लिकेशन. कधी-कधी काही जे कंट्रोलर असतात, त्याला कमीत कमी 10 टू 15 फक्त व्ही-सी-सीच्या पिन असतात, राइट? काही जे हाय डेन्सिटीचे जे कंट्रोलर आहेत, त्यामध्ये 50s किंवा 100
फक्त ग्राउंड पिन तुम्हाला बघायला मिळतील. ओके. वेगवेगळ्या खूप साऱ्या नंबर ऑफ ग्राउंड पिन्स असतात. वेगवेगळे पॉवर सप्लायची रिक्वायरमेंट असते. ओके. सो डिपेंड ऑन द साइज ऑफ कंट्रोलर त्याचे जे पोर्ट्स आहेत किंवा पोर्ट्समधले असणारे जे पिन्स आहेत ते कमी जास्त होऊ शकतात. ओके. सो फर्स्ट तुम्हाला समजलंय की प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन काय आहे. त्यानंतर आय-ओ पोर्टमध्ये तुम्हाला समजलंय की आपल्याकडे ATmega 8मध्ये 3 पोर्ट्स आहेत. पोर्ट बी, पोर्ट सी, पोर्ट. सो इथपर्यंत तुम्हाला समजले. आता नेक्स्ट पॉइंट बघा काय लक्षात ठेवायचा आहे. ईच पोर्ट हॅज करस्पॉन्डिंग डेटा डायरेक्शन रजिस्टर कॉल्ड DDRX लाइक DDRB, DDRC आणि DDRD. ओके. सो फर्स्ट पॉइंट काय लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक पोर्टला कॉन्फिगर करण्यासाठी तुमच्याकडे एक DDR रजिस्टर आहे. ओके. सो त्याला तुम्ही काय म्हणणार DDR रजिस्टर. ओके. सो DDR X स्टँड फॉर आपल्याकडे 3 पोर्ट्स आहेत म्हणून हा जो तुमचं BCD आहे त्याच्या जागी X यूज केला आहे. म्हणजेच काय आहे की ATmega 8 मध्ये तुमच्याकडे 3 रजिस्टर असणार आहेत. एक असेल तुमचा DDRB, DDRC आणि DDRD. ओके. आणि हे रजिस्टर कशासाठी असणार करस्पॉन्डिंग पोर्टसाठी. जसं हा DDRB असणार तुमचा पोर्ट बी साठी, DDRC असणार पोर्ट सी साठी आणि DDRD असणार पोर्ट डी साठी. ओके. सो त्यानंतर नेक्स्ट पॉइंट की या DDR रजिस्टरचं फंक्शन काय आहे तर इट डिसाइड आयदर पिन ऍक्ट ॲज अ इनपुट ऑर आउटपुट. ओके. बघा पोर्टची जी पिन आहे. ओके. प्रत्येक पोर्टला आपल्याकडे 8 पिन आहेत आणि त्या बायडायरेक्शनल आहेत. ओके. सो बायडायरेक्शनल पिन ॲज अ इनपुट म्हणून ॲक्ट करते की आउटपुट हे तुम्ही कशावरून सेट करू शकता बाय युझिंग युअर DDR रजिस्टर करस्पॉन्डिंग DDR रजिस्टर. ओके. सो फर्स्ट तुम्हाला समजलंय प्रत्येक पोर्टला मॅनेज करण्यासाठी एक DDR रजिस्टर असणार आहे आणि त्यानंतर तो रजिस्टर डिसाईड करेल की तुमची जी पिन आहे ती ॲक्ट ॲज अ इनपुट ऑर आउटपुट. ओके. देन नेक्स्ट पॉइंट काय आहे की वी कॅन राईट टू करस्पॉन्डिंग बिट इन द DDR रजिस्टर टू कॉन्फिगर पिन आयदर 0 और 1. ओके. सो बघा आपण आधीच बघितलं की आपल्याकडे सपोज हा DDRB रजिस्टर आहे. ओके. सो याच्यामध्ये किती 8 बिट असणार. ओके. सपोज हा आहे तुमचा PB0. ओके. सो बाय रायटिंग हिअर 0 और 1 तुम्ही काय करू शकता तुमची जी PB0 पिन आहे. ओके. याचं कॉन्फिगरेशन ठरवू शकता. सो जर तुम्ही DDRच्या करस्पॉन्डिंग बिटमध्ये 1 राईट केलं तर तुमचा जो ती पोर्ट पिन जी असेल ती ॲज अ आउटपुट म्हणून ॲक्ट करेल. ॲज अ आउटपुट म्हणून. ओके. जर तुम्हाला ॲज अ आउटपुट म्हणून पिन कॉन्फिगर करायची असेल तर DDR रजिस्टरमध्ये तुम्हाला 1 राईट करावं लागेल रिस्पेक्टिव्ह बिटसाठी. राईट. त्यानंतर बघा जेव्हा ही 0 असेल DDR मध्ये जर तुम्ही 0 राईट केलं तर त्यावेळेस तुमची पिन काय होईल ॲज अ इनपुट म्हणून ॲक्ट करेल. ओके. ॲज अ इनपुट म्हणून. ओके. सो इथपर्यंत तुम्हाला समजलंय. सो बघा सपोज मी माझ्या बी पोर्ट माझा जो पोर्ट बी आहे. ओके. सो पोर्ट बी साठी मला काय असणार आहे हा पोर्ट बी आहे तर यासाठी एक असणार DDRB रजिस्टर. ओके. आणि हा 8 बिटचा असणार. ओके. सो बघा सो इकडे एक रजिस्टर ड्रॉ केलाय मी आणि याच्यामध्ये किती बीट आहेत ए हा झाला तुमचा DD0, DDB1, DDB2, DDB3, DDB4, DDB5, DD6 अप टू 7. ओके. सो अशा प्रकारे तुमच्याकडे एक 8 बिटचा रजिस्टर आहे आणि इंडिव्हिज्युअली बीटला 1 किंवा 0 राईट करून तुम्ही काय करू शकता. सपोज माझा हा DDB0 आहे. ओके. सो जी पोर्टची पिन असेल तुमची राईट PB0. ओके. या बिटला तुम्ही डिसाईड करणार की याला इनपुट ठेवायचं आहे की आउटपुट. ओके. जर तुम्ही इकडे 0 राईट केला सपोज 0 जर असेल तर तो काय करेल ॲज अ इनपुट म्हणून ॲक्ट करेल आणि इकडे जर तुम्ही 1 सेट केला किंवा या बिटला सेट केलं किंवा इथे 1 राईट केला तर हा ॲज अ आउटपुट म्हणून ॲक्ट करेल. ओके. सो अशा प्रकारे प्रत्येक पोर्टची इंडिव्हिज्युअल बिट तुम्ही ॲज अ इनपुट किंवा आउटपुट कॉन्फिगर करू शकता. किंवा यालाच अजून काय म्हणतात जर आउटपुट असेल तर आपण त्याला म्हणतो राईट. ओके. तुम्हाला काय करावं लागते बिट राईट करावं लागते किंवा डेटा सेंड करावा लागतो आणि इनपुट असेल तर आपण त्याला काय म्हणतो रीड. ओके. सो इनपुटची डायरेक्शन कशी असती टुवर्ड्स कंट्रोलर आणि आउटपुटची असती आउटसाइड ऑफ द कंट्रोलर. राईट. सो अशा प्रकारे तुम्ही त्याला ॲज इनपुट आउटपुट किंवा त्या बिटचं फंक्शन रीड किंवा राईट असं डिफाईन करू शकता युझिंग युअर DDR रजिस्टर. ओके. सो हे झाले आय-ओ पोर्टचं पहिलं रजिस्टर DDR.
ओके. सो नेक्स्ट अजून एकदा बघून घ्या, की आपल्याकडे टोटल आपण काय बघतोय, की प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन ऑफ ॲटमेगा 8 बघतोय. त्यामध्ये आपला जो पॉइंट आहे 2.4 ओके. तो आहे आय-ओ पोर्ट्स ओके. आणि आय-ओ पोर्ट्स जे तुमचे आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे टोटल 3 टाइपचे रजिस्टर आहेत. फर्स्ट वन DDR1, दुसरा आहे पोर्ट, तिसरा आहे पिन ओके. इकडे एक्स का लिहिलंय कारण प्रत्येक पोर्टसाठी तुमच्याकडे हा रजिस्टर अवेलेबल असणार. जसं की आपण आधी पण बघितलंय की DDR मध्ये काय असणार, DDR-B, DDR-C आणि DDR-D ओके. सेम इथे बघा पोर्ट एक्सच्या जागी काय असणार, पोर्ट बी, पोर्ट सी आणि पोर्ट डी ओके. सेम पिन मध्ये सुद्धा काय असणार, पिन बी, पिन सी आणि पिन डी ओके. सो प्रत्येक हे जे 3 टाइपचे रजिस्टर आहे या प्रत्येक टाइप मध्ये पुन्हा तुमचे 3 रजिस्टर असणार फॉर इच पोर्ट ओके. सो आता आपण बघूया की पोर्ट एक्स हा जो रजिस्टर आहे ओके, याचं फंक्शन काय. तर बघा पोर्ट रजिस्टर कोणते असणार यामध्ये, पोर्ट बी, पोर्ट सी आणि पोर्ट डी आर यूज टू कंट्रोल द आउटपुट व्हॅल्यू ऑफ पोर्ट पिन ओके. पोर्टच्या ज्या तुमच्या पिन आहेत त्याची जी आउटपुट व्हॅल्यू आहे ती कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय यूज करणार, हा पोर्ट एक्स रजिस्टर ओके. सो यामध्ये काय बघा की वेन पिन इज कॉन्फिगर ॲज अ आउटपुट रायटिंग 1 ओके. जर तुम्ही पिनला ॲज अ आउटपुट कॉन्फिगर केलंय बाय रायटिंग 1, त्या केसमध्ये काय होणार, जर तुमच्याकडे 1 असेल तर पोर्ट बीट टू हाय व्होल्टेज लेवल ओके. सो या बीटमध्ये जर तुम्ही 1 राईट केलं तर तुमची जी पोर्ट असेल ती काय होईल, हाय व्होल्टेज लेवलला सेट होईल किंवा लॉजिक 1 होईल ओके. आणि इंडिव्हिज्युअल बीट राईट, जसं की हा पोर्ट एक्स रजिस्टर आहे 8 बीटचा, तर तो काय करेल, प्रत्येक पोर्ट बीची प्रत्येक ज्या 8 पिन आहेत ओके त्याला इंडिव्हिज्युअली कॉन्फिगर करेल ओके. आणि 0 असेल तर तो काय सेट करेल, लॉजिक 0 किंवा लो व्होल्टेज लेवल ओके. सो हे तुम्हाला पोर्ट एक्स पोर्ट रजिस्टर मध्ये लक्षात ठेवायचं आहे बघा. सो इकडे तुम्ही बघू शकता, हा सपोज माझा पोर्ट बी साठी डेटा रजिस्टर आहे ओके. सो याला डेटा रजिस्टर पण म्हणतात किंवा पोर्ट रजिस्टर सुद्धा म्हणतात ओके. सो हा 8 बीटचा आहे बघा. फर्स्ट पोर्ट B0, B1, B2 ओके. सो सपोज मी जर इकडे पोर्ट 0 ला 1 सेट केलं तर याचा आउटपुट काय असणार, हाय व्होल्टेज लेवल किंवा लॉजिक 1 ओके. आणि याला जर 0 केलं तर हा काय असणार, लो व्होल्टेज लेवल किंवा लॉजिक 0 ओके. सो अशा प्रकारे तुम्ही इंडिव्हिज्युअली पोर्टची बीट ही कॉन्फिगर करू शकता ओके. सो दिस इज अबाउट पोर्ट एक्स. तुम्हाला कळलं DDR-X कशासाठी आहे, पिनला इनपुट आउटपुट डिसाईड करण्यासाठी की तुम्हाला पिन ॲज अ इनपुट किंवा आउटपुट कॉन्फिगर करायचे राईट. त्यानंतर पोर्ट एक्स काय आहे, तर कंट्रोल द आउटपुट व्हॅल्यूज ऑफ पोर्ट पिन ओके. तुम्हाला त्या पोर्ट पिन वरती कोणती व्हॅल्यू द्यायची राईट. जर हाय द्यायची असेल तर 1 तुम्हाला त्यामध्ये सेट करावं लागेल. तुम्हाला लो व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्हाला या रजिस्टरमध्ये 0 नोट डाऊन करावं लागेल ओके. सो जेव्हा पण प्रोग्रामिंग असेल, तुम्हाला जर एखादी पिन असेल तिला लो करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या पिनचा जो पोर्ट रजिस्टर असेल तिथे जाऊन इंडिव्हिज्युअली बीटला काय करावं लागेल, 0 सेट करावं लागेल ओके. सो नेक्स्ट आपण बघूया पिन एक्स रजिस्टर. सो नेक्स्ट आहे तुमचा पिन एक्स रजिस्टर ओके. सो पिन एक्स रजिस्टर कशासाठी यूज करणार आपण ते आता बघणार आहोत. PIN X और पिन B, पिन C अँड पिन D ओके. सो मेन फंक्शन काय आहे पिन रजिस्टरचं, तर बघा, गिव अ रीड ओनली ॲक्सेस टू द करंट स्टेट ऑफ इनपुट सिग्नल ओके. सो हा जो पिन रजिस्टर आहे स्पेसिफिकली इनपुट सिग्नलला रीड करण्यासाठी, त्याचं स्टेटस अंडरस्टँड करण्यासाठी यूज करतात ओके. सो बघा, वेन पिन कॉन्फिगर ॲज अन इनपुट ओके, ज्या तुमच्या पोर्ट्स पिन आहेत तुम्ही जर त्या ॲज अ इनपुट म्हणून कॉन्फिगर केल्या तर त्याचं स्टेटस वी कॅन रीड इट्स लॉजिक लेवल बाय रीडिंग द करस्पॉन्डिंग बिट इन पिन एक्स ओके. म्हणजेच काय होणार बघा, की एखादी पिन जर तुमची इनपुट असेल ओके आणि त्या इनपुटवरती काही डेटा आला, तो लॉजिक 0 असेल किंवा लॉजिक 1 असेल, तो तुम्ही कशावरून आयडेंटिफाय करू शकता, बाय रीडिंग द करस्पॉन्डिंग बिट्स इन पिन एक्स रजिस्टर किंवा पिन बी रजिस्टर जर तुम्ही पोर्ट बी साठी यूज करत असाल तर ओके. सो टोटल बघा, आय-ओ कॉन्फिगरेशन मध्ये आपल्याकडे 3 रजिस्टर आहेत. एक आहे तुमचा डेटा डायरेक्शन रजिस्टर किंवा डेटा रजिस्टर ओके. त्यानंतर डेटा डायरेक्शन रजिस्टर DDR-B कशासाठी यूज करतो आपण, पिनला इनपुट किंवा आउटपुट डिक्लेअर करण्यासाठी.
त्यानंतर तिसरा आहे तुमचा इनपुट पिन रजिस्टर, इनपुट पिन ॲड्रेस किंवा PIN रजिस्टर. ओके. सो PIN रजिस्टर कशासाठी यूज करणार आपण, की जर माझी एखादी सपोज माझा हा पिन बी जर मी ॲज अ इनपुट म्हणून कॉन्फिगर केला असेल, ओके, आणि यावरती जर काही डेटा आला असेल पिन B0 वरती, ओके, किंवा पोर्ट पोर्ट बी वरती काही डेटा आलाय, तर तो तुम्ही कसा आयडेंटिफाय करू शकता, बाय रीडिंग द स्टेटस ऑफ युअर पिन बी रजिस्टर. ओके. सो यासाठी आपल्याकडे पुन्हा 3 रजिस्टर आहेत, पिन बी, पिन सी आणि पिन डी. ओके. सो जेव्हा पण IO कॉन्फिगरेशन असेल तेव्हा तुम्हाला हे 3 रजिस्टर एक्सप्लेन करावं लागेल. तिघांचं फंक्शन काय आहे ते तुम्हाला समजून घ्यायचंय. त्यानंतर जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही याच्यामध्ये. ओके. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ऑर्डिनो वगैरे कराल त्यावेळेस आपण हे सगळं सेटिंग बघणार नाहीत, कारण ऑलरेडी त्यामध्ये आयडी आहे आपल्याकडे. आपण फक्त एक इन्स्ट्रक्शन देऊन त्याला सेट करणार, राईट. ही पिन इनपुट करायची, आउटपुट करायची. ओके. बट लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज जे असेल, जसं की आपण 8051 मध्ये बघितलं, त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक बीट इंडिव्हिज्युअली सेट करायला लागायची, प्रत्येक पिन इंडिव्हिज्युअली कॉन्फिगर करायला लागायची. ओके. बट ऑर्डिनोमध्ये त्याचं स्वतःचं आयडी आहे आणि खूप सारे जे जे छोटे छोटे टास्क आहेत कॉन्फिगरेशनचे, ते ऑलरेडी त्या प्रोग्रामिंगमध्ये सेट केलेले आहेत. ओके. त्यामुळे तुम्हाला फक्त सी प्रोग्राम करायचा आहे आणि इंडिव्हिज्युअली रजिस्टर सेट करायची गरज पडत नाही. बट ॲक्च्युअली इन एम्बेडेड ॲप्लिकेशन जेव्हा पण तुम्ही एखादा प्लेन कंट्रोलर यूज करता त्यावेळेस तुम्हाला त्याचे पूर्ण रजिस्टर चेक करावे लागतात, इंडिव्हिज्युअल रजिस्टर कॉन्फिगर करावं लागतं, प्रत्येक रजिस्टरमध्ये काही बीट सेट करावे लागतात, डेटा सेट करावा लागतो आणि त्यानंतर जो तुमचा प्रोग्रामिंग लॉजिक असेल, ओके, ते तुमचं सेकंड स्टेपमध्ये येईल. ओके. सो प्रोग्रामिंगची फर्स्ट स्टेप काय असतं, कॉन्फिगरेशन ऑफ युअर इंटरनल रजिस्टर्स पोर्ट पिन्स. ओके. हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ओके. सो आता IO कम्प्लीट झालंय. नेक्स्ट आपण बघणार आहोत टायमर आणि काउंटर कसं सेट करायचं, किंवा टायमर, कॉन्फिगरेशन ऑफ टायमर अँड काउंटर. ओके. सो जो मेन टॉपिक आपण डिस्कस करत आहोत तो आहे पेरिफेरल्स इन ATmega 8. ओके. सो आपण ऑलरेडी त्याचे जे इम्पॉर्टंट रजिस्टर्स आहेत, राईट, रिलेटेड टू IO कॉन्फिगरेशन, ते आपण बघितलेले आहे. आणि नेक्स्ट जो तुमचा टॉपिक असणार आहे तो आहे टायमर्स अँड काउंटर, राईट. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे टायमर्स काय असतं, काउंटर्स काय असताना त्याचा यूज काय. ओके. सो लास्ट इयरला जेव्हा आपण 8051 मध्ये टायमर आणि काउंटर्स बघितले, त्यामध्ये तुमचे काही प्रोग्रामिंग होते, जसं की फिक्स्ड फ्रिक्वेन्सीची स्क्वेअर वेव्ह जनरेशन असेल, काही टायमरच्या सेटअप असतील, किंवा वेव्हफॉर्म जनरेशन युझिंग टायमर. ओके. सो सेम फंक्शन टायमर आणि काउंटरचं इकडं पण सेम असणार आहे. बट चेंज काय होणार आहे, तर टायमरचे फीचर्स असतील, त्याचे जे सेटिंग रजिस्टर असेल ते इकडे चेंज होणार आहे. ओके. सो या टॉपिकमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, की टायमर आणि काउंटर किती आहेत ATmega 8 मध्ये, त्यानंतर त्याला सेटिंग करण्यासाठी कोणकोणते रजिस्टर तुम्ही यूज करणार आहेत. सो हे सगळं आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. सो फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इन ATmega 8 इट हॅज अ 3 टायमर्स. ओके. टोटल 3 टायमर्स आहेत त्याच्यामध्ये. एक आहे टायमर 0, टायमर 1 आणि टायमर 2. ओके. सो फर्स्ट पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की आपल्याकडे टोटल 3 टायमर्स आहेत. सो हे 3 टायमर्स तुमच्याकडे आहे. आता की पूर्ण 8 बीटचे आहेत का, की त्याची साईज काय आहे. ओके. सो टायमरची साईज काय, साईज म्हणजे काय, की मॅक्झिमम किती बीट डेटा तुम्ही त्यामध्ये स्टोअर करू शकता, किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू किती स्टोअर करू शकता. ओके. सो इकडे आहेत बघा की टायमर 0 आणि टायमर 2 हे 8 बीटचे टायमर आहेत. हे काय आहेत तुमचे 8 बीटचे टायमर. ओके. आणि टायमर 1 जो आहे तो आहे तुमचा 16 बीटचा टायमर इकडे. ओके. सो बेसिकली 8 बीट 16 बीट म्हणजे काय, की मॅक्झिमम किती नंबर तुम्ही स्टोअर करू शकता. जसं की 8 बीटचा जर असेल तर मॅक्स व्हॅल्यू आपण किती स्टोअर करू शकतो, FFH. ओके. आणि 16 बीटचा असेल तर FFFH. ओके. सो हे काय तुमच्या हेक्साडेसिमल मध्ये, राईट. हा तुमचा हेक्साडेसिमल काउंट आहे. मॅक्झिमम काउंट तुम्ही जो स्टोअर करू शकता, दॅट इज युअर साईज ऑफ टायमर और काउंटर. ओके. सो अगेन यासाठी आपल्याकडे काही रजिस्टर्स आहेत, काही रजिस्टर आहेत ज्यावरून तुम्ही टायमरचे मोड डिफाईन करू शकता, टायमरचे काही बीट असतील त्या सेट करू शकता, टायमरचे ऑपरेशन्स असेल ते डिसाईड करू शकता. ओके. सो त्यासाठी आपल्याकडे एक 4 इम्पॉर्टंट रजिस्टर आहे, राईट. सो ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे तुमचा TCNTX. ओके. हा काय तुमचा टायमर काउंटर रजिस्टर.
TCNTX. ओके, सो इकडे X स्टँड फॉर काय की सिमिलर रजिस्टर तुमचा टायमर 0, 1 आणि 2 या तिन्हीसाठी असणार आहे. म्हणजेच TCNTचे तुमच्याकडे टोटल 3 रजिस्टर अवेलेबल आहेत आणि याचं काम काय असतं, टू होल्ड करंट काउंट. होल्ड करंट काउंट, जो तुमचा टायमरचा करंट काउंट असेल त्याला होल्ड करायचं काम कोण करतं, तुमचे हे TCNTX रजिस्टर्स. ओके, सो सपोज TCNT1 असेल तर तो 1 टायमरचा काउंट होल्ड करेल, 2 असेल तर तो 2 साठी होल्ड करेल. ओके, सो अगेन बघा की लास्ट इयरला तुम्ही खूप डिटेलमध्ये बघितलं होतं, टायमरचे मोड, इच बीट तुम्हाला एक्सप्लेन करायची होती, रजिस्टरचा फॉर्मॅट ड्रॉ करायचा होता. बट या ठिकाणी प्रोग्रामिंग नाहीये किंवा खूप जास्त डिस्कशन, खूप जास्त डीपमध्ये तुम्हाला हे एक्झामला विचारले जाणार नाहीये. ओके, सो ऑलरेडी हा एक ऍडिशनल पॉइंट आहे आयओ पेरिफेरल्स मधला आणि त्यामध्ये तुम्हाला टायमर काउंटर शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचंय. ओके, सो या गोष्टी तुम्हाला इकडे लक्षात ठेवायच्या. त्यानंतर सेकंड रजिस्टर आहे तुमचा TCCR. TCCRX. अगेन X स्टँड फॉर, इकडे अगेन 3 रजिस्टर असणार तुमचे TCC सिरीज मध्ये, TCCR 0, 1 आणि 2. ओके, सो हा आहे तुमचा टायमर काउंटर कंट्रोल रजिस्टर. ह्याला काय म्हणतो आपण, कंट्रोल रजिस्टर. आणि हा कशासाठी यूज करतात तर टायमर काउंटरला कॉन्फिगर करण्यासाठी किंवा टायमरचे मोड कॉन्फिगर करण्यासाठी. तर याचं फंक्शन काय आहे, कॉन्फिगर टायमर मोड. ओके, सो त्यासाठी तुमचा हा TCCRX रजिस्टर यूज करतात. आणि अजून याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला काही प्री स्केलिंग करायची असेल फ्रिक्वेन्सीची किंवा तुमच्या स्विचिंग फ्रिक्वेन्सीची, त्यासाठी सुद्धा तुम्हाला या रजिस्टरमध्ये ऑप्शन असते, त्याला म्हणतात प्री स्केलर. त्यानंतर टायमरला एनेबल डिसेबल करण्यासाठी सुद्धा TCCRX हा रजिस्टर वापरतो. ओके, त्यानंतर इनेबल डिसेबल टायमर हे सुद्धा तुमच्या या TCCRX रजिस्टर आहे. त्यानंतर थर्ड वन आहे तुमचा TIMSK. TIMSK. ओके, सो याचं फंक्शन्स काय, तर हा आहे तुमचा इंटरप्ट मास्क रजिस्टर. इंटरप्ट मास्क. ओके, सो हा जनरली कशासाठी यूज करणार, रिलेटेड टू इनेबल डिसेबल टायमर रिलेटेड इंटरप्ट कंट्रोल करण्यासाठी. राईट, सो नावातच आहे बघा की इंटरप्ट टायमर कंट्रोल इंटरप्ट मास्क रजिस्टर. ओके, सो इंटरप्ट इनेबल डिसेबल करण्यासाठी यूज करतात. त्यानंतर ओव्हरफ्लो इंटरप्टला रिसेट करण्यासाठी. त्यानंतर द फोर्थ वन जो आहे तो आहे तुमचा TIFR. TIFR. ओके, सो अगेन हा सुद्धा सिंगल रजिस्टर आहे आणि हा आहे तुमच्या टायमर काउंटरचा इंटरप्ट फ्लॅग. इंटरप्ट फ्लॅग. सो अगेन हा कशासाठी यूज करणार, टायमर काउंटरच्या रिलेटेड जे इंटरप्ट आहेत, राईट, आणि त्याचं जे स्टेटस आहे ते स्टेटस मॉनिटर करण्यासाठी किंवा त्याला मॉनिटर करण्यासाठी तुमच्याकडे अजून एक काय आहे, इंटरप्ट फ्लॅग रजिस्टर आहे. ओके, सो हे झाले तुमचे बेसिक 4 रजिस्टर. बघा यामध्ये पुन्हा 3 रजिस्टर असणार फॉर टायमर 0, 1, 2, 3. त्यानंतर TCCRX मध्ये सुद्धा 3 रजिस्टर. त्यानंतर हा एक आणि हा एक. सो टोटल टायमर आणि काउंटर ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी तुमच्याकडे किती, 8 रजिस्टर आहेत. हे 8 रजिस्टर यूज करून तुम्ही या 3 टायमरचं ऑपरेशन किंवा त्याचं फंक्शन तुम्ही डिसाइड करू शकता किंवा या 3 टायमरला कॉन्फिगर करू शकता. ओके, सो हे तुम्हाला या पॉइंटसाठी लक्षात ठेवायचं आहे की टायमर काउंटर ॲटमेगा 8 मध्ये 3 टायमर्स आहेत, टायमर 0, टायमर 1, टायमर 2. त्यानंतर टायमर 0, टायमर 2 हे 8 बिटचे साईज आहेत, म्हणजे तुम्ही त्यात मॅक्सिमम काउंट FFH पर्यंत लोड करू शकता. त्यानंतर तुमचा टायमर 1 असणार आहे 16 बिटचा आणि ज्यामध्ये मॅक्सिमम काउंट किती होल्ड करू शकता, FFFH. ओके, सो आणि त्यानंतर 4 रजिस्टर TCNT जो काय करेल, करंट काउंटची व्हॅल्यू होल्ड करेल. त्यानंतर TCCRX रजिस्टर जो की काय तुमचा कॉन्फिगर करण्यासाठी यूज करतात टायमरचे मोड, टायमरला एनेबल डिसेबल किंवा प्री स्केलरसाठी. त्यानंतर TIMSK म्हणजेच इंटरप्ट मास्क रजिस्टर. ओके, सो टायमर काउंटर इंटरप्ट मास्क रजिस्टर काय करतो, इनेबल डिसेबल टायमर रिलेटेड इंटरप्ट, लाईक ओव्हरफ्लो इंटरप्ट असेल किंवा काही कम्पेअर मॅचचे रिलेटेड ऑपरेशन असतील. ओके, त्यानंतर लास्ट वन आहे टायमर काउंटर इंटरप्ट फ्लॅग रजिस्टर. ओके, सो जो कशासाठी यूज करतात, ज्या इंटरप्ट तुम्ही सेन्स केला टायमरचे रिलेटेड जे इंटरप्ट सिग्नल आहेत, राईट, आणि त्या सिग्नलमुळे जर काही फ्लॅग सेट होत असतील किंवा काही
ते सिग्नल तुम्हाला मॉनिटर करायचे असेल तर ते तुम्ही थ्रू TIFR मध्ये मॉनिटर करू शकता. ओके. सो हे झालं तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ टायमर अँड काउंटर ऑफ ॲटमेगा 8. त्यानंतर आपण थोडेसे रजिस्टरला थोडंसं ब्रीफ करणार आहोत की तुम्हाला त्याचं ऑपरेशन समजायला सोपं जाईल. आपण आधीच बघितलं की TCCR X किंवा TCCR0. सो 0 स्टँड फॉर दिस रजिस्टर इज डेडिकेटेड फॉर टायमर 0. ओके. सो टायमर काउंटर कंट्रोल रजिस्टर. सो TCCR X मध्ये काय असू शकतात 0, 1 किंवा 2. त्यानंतर TCCR यूज टू कॉन्फिगर द टायमर मोड, सेट द प्री स्केल अँड इनेबल डिसेबल टायमर. ओके. सो या 3 कंडिशनसाठी तुम्हाला TCCR0 हा रजिस्टर यूज करायचा आहे. सो बघा इकडे याचा एक फॉर्मॅट आहे. हा पण काय तुमचा 8 बिटचा जे रजिस्टर आहेत ते ऑल तुमचे 8 बिटचेच असणार आहे. का? कारण अगेन हा ॲटमेगा 8 जो आहे तो तुमचा 8 बिट मायक्रो कंट्रोलर आहे, राईट? सो टायमरला 16 बिट असू शकतं कारण त्यांनी काय केलंय की एक 8 बिटचा रजिस्टर आणि अजून एक 8 बिटचा रजिस्टर असे दोन कंबाईन करून ते ॲज अ 16 बिट टायमर यूज करू शकतात, राईट? आणि इकडे ते इंटरनली कॉन्फिगर केलेलं आहे. ओके. त्यानंतर बघा की यामध्ये काय की फक्त 3 बिट तुमचे यूज केले आहेत. सो बघा इकडे टोटली 3 बिट फक्त यूज केले आहेत. CS00, CS01 आणि CS02. ओके. आणि ह्या ज्या बाकीचे 5 बिट्स आहेत त्या अनयुज्ड आहे त्याच्यामध्ये. ओके. सो डिपेंड्स ऑन दिस 3 बिट तुम्ही काय करू शकता की तुमच्या टायमरचे डिफरंट ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा डिफरंट ऑपरेशन सिलेक्ट करू शकता. जसं की बघा CS02, CS01 आणि CS00. ओके. सो डिपेंड्स ऑन द कॉम्बिनेशन. सपोज मी इकडे 000 असेल, त्यानंतर 001, त्यानंतर 100, त्यानंतर 011, त्यानंतर 100, 101, राईट? अशा प्रकारे 8 कॉम्बिनेशन्स पडतील तुमचे युजिंग दिस 3 बिट्स, राईट? आणि डिपेंड्स ऑन दॅट कॉम्बिनेशन तुम्हाला काय करायचं आहे, पर्टिक्युलर टायमर मोड तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं बघा की हे जर 00 असेल तर हे नो क्लॉक सोर्स असतो. नो क्लॉक सोर्स. ओके. त्यानंतर दोन्ही बीट 00 असेल आणि CS0 जर तुमचं 1 असेल तर त्यावेळेस काय होतं तुमचं क्लॉक IO. क्लॉक असेल बट नो प्रीस्केलिंग. ओके. त्यानंतर जर 010 असेल तर त्यावेळेस तुम्हाला क्लॉक मिळेल इकडे. ओके. बट तुम्हाला काय मिळेल इकडे डिवाइड बाय 8 प्रीस्केलिंग मिळेल. ओके. सो टोटल डीपमध्ये आपण हा युनिट बघणार नाहीये. तुम्हाला ओव्हरव्ह्यू लक्षात ठेवायचा आहे. ओके. सो जर तुम्हाला डीपमध्ये अंडरस्टँड करायचं असेल तर आपण एखादा ॲडिशनल लेक्चर याच्यावरती घेऊ शकतो. बट थोडंसं कमी कन्फ्युजन करण्यासाठी आपण हा थोडासा ओव्हरव्ह्यू टाईप घेणार आहोत. ओके. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे TCCR0 मध्ये. सेम त्यानंतर TCNTX. ओके. सो TCNTX मध्ये अगेन 3 रजिस्टर असणार तुमचे. त्यानंतर दिस रजिस्टर इज यूज टू होल्ड द करंट काउंट व्हॅल्यू ऑफ टायमर. ओके. जे पण तुमच्या टायमरची करंट व्हॅल्यू असेल ती तुम्हाला कुठे बघायला मिळेल TCNTX किंवा TCNT0 या रजिस्टरमध्ये. ओके. सो यामध्ये 3 रजिस्टर असतील तुमचे TCNT0, TCNT1 आणि TCNT2. सो हे तुम्हाला समजलं. त्यानंतर TIMSK, राईट? TIMSK टायमर काउंटर इंटरप्ट मास्क. ओके. सो याचं फंक्शन काय आहे की इनेबल डिसेबल टायमर इंटरप्ट. टायमरच्या रिलेटेड इंटरप्टला इनेबल डिसेबल करणं. त्यानंतर ओव्हरफ्लो इंटरप्ट आणि कंपेअर मॅच इंटरप्ट. ओके. सो या इंटरप्टला इनेबल डिसेबल करण्यासाठी तुम्हाला TIMSK रजिस्टर यूज करायचा आहे. त्यानंतर TIFR टायमर काउंटर इंटरप्ट फ्लॅग रजिस्टर. ओके. सो टायमर काउंटर इंटरप्ट फ्लॅग रजिस्टर आणि याचं ॲप्लिकेशन काय आहे तर यूज टू इंडिकेट वेदर टायमर इंटरप्ट हॅज ऑकर्ड ऑर नॉट. ओके. सो जे टायमरचे रिलेटेड इंटरप्ट्स आहेत त्याचं स्टेटस मॉनिटर करण्यासाठी आपल्याला टायमर काउंटर फ्लॅग रजिस्टर यूज करायचा आहे. ओके. सो हे झालं बेसिक अबाउट ऑल द टायमर काउंटर. ओके. सो पेरिफेरलमध्ये 2 इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. एक आहे IO पेरिफेरल्स आणि दुसरं आहे टायमर काउंटर पेरिफेरल्स. ओके. यामध्ये अजून पण पेरिफेरल आहेत जसे की ADC असेल, राईट? हे सुद्धा तुम्हाला तुम्ही करू शकता. बट जे इम्पॉर्टंट आहे ते आहे IO रिलेटेड आणि टायमर रिलेटेड. ओके. अगेन टायमरमध्ये सुद्धा डिफरंट मोड्स आहेत. ते मोड सुद्धा तुम्ही करू शकता. बट अगेन टायमर मोड ऑफ 8MB पण आहेत. तो पॉईंट पण तुम्ही बघू शकता. बट की इकडे तुम्हाला टायमरच्या रिलेटेड प्रोग्रामिंग नाही आहे या सेमिस्टरला. त्यामुळे तुम्हाला
यामध्ये जास्त डीप जाण्याची गरज नाही. ओके.